नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून शुक्रवारी दुपारी सुरू झालेला ड्रामा रात्री थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलाय। शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाने डमी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला होता। त्यानंतर डमी उमेदवार किशोर दराडे यांना नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या संरक्षणात ठेवण्यात आलं। मात्र रात्री शिंदे गटाचे कार्यकर्ते थेट नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि डमी उमेदवार किशोर दराडे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकू लागल्याचा आरोप करण्यात आला। तर किशोर दराडेंचं कुटुंबही नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं। डमी किशोर दराडे कोपरगावचे रहिवासी। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, गेल्या आज दुपारपासून हा वाद या ठिकाणी सुरू आहे। नाशिक शहरातल्या महसूल कार्यालयामध्ये या वादाला सुरुवात झाली। महसूल कार्यालयामध्ये ज्यावेळेस डमी उमेदवार किशोर दराडे जे निळा शर्ट घातलेले आपल्याला दिसत आहेत त्यांनी अर्ज भरल्यानंतर जे खरे उमेदवार किशोर दराडे आहेत त्यांनी त्यांना बाजूलाच ठेवलं आणि त्यांना जाऊ दिलं नाही। त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला सुखरूप आणण्यात आलं। मात्र त्यांच्या जीवाला काही होऊ नये म्हणून या ठिकाणी आरएसपी लावण्यात आली, मोठा पोलीस फोर्स लावण्यात आला। मात्र आता कोपरगाव मधले अनेक नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला किशोर दराडे यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे 300 ते 400 नागरिक या ठिकाणी जमा झाल्यामुळे मोठा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता जवळजवळ 6 तासापासून सुरू असलेला हा ड्रामा अद्यापही या ठिकाणी सुरू आहे। अद्यापही पोलिसांनी आपल्या ताब्यात किशोर दराडे यांना ठेवल्यामुळे एकूणच संताप जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी दिसून येतोय आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी परिस्थिती जी आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये निर्माण झाली आहे। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।